नमस्कार, अनुश्री किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत फुलगोबीची भाजी। तर ही भाजी मी खूप साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली आहे, तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। तर या भाजीमध्ये मी कुठल्याही प्रकारच्या मसाल्याचा वापर न केलेली ही रेसिपी आज मी तयार केलेली आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी फुलगोबी घेतलेली आहे, ती कापून घेतलेली आहे। तर त्यामध्ये मी पाणी टाकून धुवून घेणार आहे। तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये जिरा टाकलेला आहे। त्यानंतर कांदा टाकायचा आहे। तर कांद्याला छान लालसर होऊ द्यायचं। तर इथे आपला कांदा लालसर झालेला आहे। त्यानंतर टमाटर टाकायचा आहे। त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची, गॅसची आंच कमी ठेवायची आहे। त्यानंतर थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची। तर टमाटर मस्त आपले गललेले आहे। तर त्यानंतर इथे मी तिखट, मीठ आणि हळद टाकत आहे। तर तिखट इथे मी 1.5 चम्मच घेत आहे, मीठ 1 चम्मच आणि हळद अर्धी चम्मचपेक्षा पण कमी घेत आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी फुलगोबी टाकत आहे। तर इथं पूर्ण फुलगोबी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर याला चम्मचने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर एक प्लेट ठेवायची, त्या प्लेटवर थोडं पाणी ठेवायचं आणि गॅसची आंच कमी ठेवायची आहे। थोडा वेळ असं शिजू द्यायचं। त्यानंतर या पाण्यामध्ये दाणे दाणे येतात, तर हा गरम पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर याला चम्मचने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा प्लेट झाकून ठेवायची, थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची आहे। तर याला 2 मिनिटं असं शिजू द्यायचं आहे। त्याला चम्मचने परतत राहायचं। तर इथे मी कोथिंबीर टाकत आहे। तर ही फुलगोबीची भाजी आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।